नमस्कार. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहीण योजनेतील काही लाभार्थ्यांना 1500 रुपये तर काही लाभार्थ्यांना 4500 रुपये मिळणार आहेत. या संदर्भात आज एक महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आले आहे. काय आहे नेमके अपडेट? का काही महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत तर का काही महिलांना 4500 रुपये भेटणार आहेत? या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुणाला 4500 तर कुणाला 4500 मिळणार आहेत, पण त्याचे कारण काय आहे 1500 आणि 4500 मिळण्यामागे हे देखील आपण जाणून घेऊया. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायची विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता लाडक्या बहीण योजनेत काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहे. 3 हप्ते रखडलेले पैसे एकत्र येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला किती पैसे मिळणार हे आपण जाणून घेऊया. त्यानंतर खाली इथे लिहिले आहे की या महिलांना मिळणार 1500 रुपये. लाडक्या बहीण योजनेत या महिलांना लाभ सुरू आहे. त्यांना यापुढे योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. सर्व निकषात पात्र महिलांना लाभ दिला जातो. त्यांचा लाभ यापुढे असंच सुरू राहणार आहे. यासोबत ज्या महिलांची ई-के.वाय.सी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-के.वाय.सी न केलेल्या महिलांचा लाभ येथे बंद करण्यात आला आहे. त्यानंतर खाली इथे लिहिले आहे की या महिलांना मिळणार आहे 4500 रुपये. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना 4500 रुपये दिले जाणार आहेत. 3 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. के.वाय.सी मध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. यातील पात्र महिलांना योजनेचा लाभ येथे पुढे मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणी तुम्हाला मी समजवतो इथे काय लिहिले आहे बघा. आता 1500 रुपये कोणाला भेटणार? ज्यांनी ई-के.वाय.सी केली आहे, त्यांची ई-के.वाय.सी बरोबर झाले आहे, त्यांनी बरोबर ऑप्शन्स निवडले आहेत, अशा महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच की पहा, ई-के.वाय.सी नंतर जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते भेटले. तर ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते भेटले आणि जानेवारीचा तर हप्ता अजून वितरितच करण्यात आलेला नाही, तर अशा महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत. थोडक्यात सांगायचं गेलं तर तुम्ही ई-के.वाय.सी केले, तुमचे ई-के.वाय.सी ऑप्शन्स पण तुमचे चांगले सिलेक्ट झाले आहेत, बरोबररित्या तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय वगैरे झालेले आहेत, तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. आणि 4500 कोणाला भेटणार आहेत? तर ज्यांनी ई-के.वाय.सी केली नाही, ज्यांनी ई-के.वाय.सीमध्ये चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला, त्यांचे हप्ते बंद झाले. काही महिलांना बघा नोव्हेंबरपासून जे आहे ते हप्ते आले नाहीत, कारण की त्यांनी ई-के.वाय.सीमध्ये काहीतरी गडबड केली आहे, चूक केली आहे, चुकीचा ऑप्शन निवडला आहे. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरपासूनचे पैसे जे आहेत ते रखडले आहेत. तर नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे मिळून अशा महिलांना 4500 रुपये जे आहेत ते नंतर इथे देण्यात येणार आहेत. तर इथे खाली लिहिले आहे की अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो इथे दिलेला नाही. काही त्रुटींमुळे त्याला पैसे जे आहेत ते मिळाले नाहीत. दरम्यान प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या महिलांना जे आहेत आता 3 महिन्यांचे 4500 रुपये एकत्र येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही ई-के.वाय.सी केली असेल आणि निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे इथे मिळणार आहेत. जे मी तुम्हाला वरती मित्रांनो सांगितले तेच इथे खाली देखील लिहिले आहे. ज्या महिलांनी ई-के.वाय.सी केली नाही किंवा चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला त्यांना जे पैसे बंद झाले होते त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जे आहेत ते एकत्र म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांनी ई-के.वाय.सी बरोबररित्या पूर्ण केली आहे, ऑप्शन्स देखील चांगले सिलेक्ट केले, डॉक्युमेंट व्हेरीफाय चांगले झाले, त्यांना जानेवारीचे पैसे म्हणजे 1500 रुपये फक्त इथे मिळणार आहे. त्यामुळे अकाउंटवरती विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवरती बनून राहा. आपल्या चॅनलवरती नेहमी खरी माहिती इथे अपलोड केलेली असते. व आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. तिथे योजनांसंदर्भात, भरती संदर्भात संपूर्ण अपडेट तिथे पण मी टाकत असतो. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा, मी त्याचे नक्कीच उत्तर द्यायचे प्रयत्न करेन. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.